हसणं होईल सोपं, जीवन होईल खास. पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार. पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25. नागठाणे येथे हजरत चांदपीर बाबांचा उरूस आजपासून सुरू. विविध कार्यक्रमांचं आयोजन. नागठाणे तालुका पलूस येथील हजरत चांदपीर बाबा उरूस कमिटीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने उरूस सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा 22 आणि 23 एप्रिल 2026 या 2 दिवसांच्या कालावधीत संपन्न होणार असून या निमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी 22 एप्रिल रोजी रात्री गंधरात्र हा मुख्य धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून यावेळी पारंपरिक पद्धतीने गलेप अर्पण करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी गुरुवारी 23 एप्रिल रोजी सकाळी नैवेद्य आणि उरूस पार पडेल. या उरूस सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेला भव्य कव्वालीचा कार्यक्रम. यामध्ये जी सारेगमप आणि सूर नवा ध्यास नवा यासारख्या प्रसिद्ध टीव्ही शोमधून नावारूपास आलेले नामवंत कव्वाल राजू नदाब आपली कला सादर करणार आहेत. नागठाणे येथील या उर्सानिमित्त परिसरात भक्तीचे वातावरण असून हजरत चांदपीर बाबा उरूस कमिटीने सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा आणि कव्वालीचा कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. अस्सलाम वालेकुम हजरात, मैं राज चिश्ती. हजरत चांदपीर रहमतुल्लाह अलैह इनके उर्स के मौके पर नागठाणे में मेरा कव्वाली का प्रोग्राम रखा गया है. मैं शुक्रगुजार हूँ सभी उर्स कमेटी का जिन्होंने मुझे याद किया. और ये महफिल 23 अप्रैल 2026 को नागठाणे में रखी गई है. तो जितने भी शायकीन हजरात हैं, जितने भी लोग ये वीडियो देख रहे हैं, सभी से आजिज़ाना गुजारिश है कि अपनी अपनी हाजिरी लगाएं और इस महफिल में शिरकत करें. इंशाल्लाह बहुत मज़ा आएगा. मैं और मेरी पूरी टीम आ रहे हैं. तो मिलते हैं 23 अप्रैल रात 9 बजे नागठाणे में. अल्लाह हाफिज़.